श्रीमान योगी भाग 38. आपण ऐकत आहात शिवभारत. राजे शंभू महादेवाचे दर्शन घेऊन गडावरच्या बालेकिल्ल्यानजीक आले. बालेकिल्ल्याचे काम पुरं झालं होतं. बालेकिल्ल्यामुळे पुरंदर आता शोभिवंत दिसत होता. बालेकिल्ल्याच्या दाराशी नेताजी पालेकर आले आणि ते म्हणाले, महाराज, तोफखान्याच्या इमारतीचं काम पुरं होत आलंय. चला पाहू. आपण किल्लेदार काका, आपली आज्ञा कोण डावलणार? नेताजींसह येसाजी, ताना, शिवा, जीवा महाला ही मंडळी वळली. तोफखानाची इमारत गडाच्या एका बाजूला होती. रसाच्या मोळ्या, रसवणाच्या चुली, सारं काम मजबूत झालं होतं. राजांनी जावळी काबीज केल्यानंतर अंबाजी मोरे आणि त्याचे दोघे भाऊ तोफा ओतण्यात निष्णात म्हणून त्यांना पदरी घेतलं होतं. त्यासाठी त्यांना 3000ची मनसब दिली होती. तोफखाना पाहून राजा म्हणाले, अंबाजीराव, इमारत पाहून आम्हाला काय करणार? या तोफखान्यात तयार झालेल्या पल्ल्याच्या तोफा शत्रू तटांना जेव्हा खंडाळ पाडतील तेव्हा तुमचं कसं आमच्या देणे येईल. येसाजी, अंबाजीरावांना जे लागेल ते द्या. आम्ही तयार तोफा पाहण्यास उतावीळ आहोत. तोफखाना पाहून राजे बालेकिल्ल्यात आले तेव्हा सूर्य वर आला होता. राजा वाड्यात जात असता आतून फिरंगोजी बाहेर आलं. राजांना त्यांनी मुजरा केला. फिरंगोजी, आपण केव्हा आलात? राजांनी विचारलं. थोडा वेळ त्याला राजा तातडीनं बोलावणं केलं म्हणून. फार दिवस झाले तुमच्यासारखे दिसले नाही. चुकल्यासारखं वाटतं. मासाहेबांना भेटलात का? हो. चला आज जाऊ. सारे खास सदरेवरती आल्या. राजांच्या मनात काय आहे याचा अंदाज कोणाला येत नव्हता. बैठकीत ताना, येसा, फिरंगोजी यांच्याबरोबर रघुनाथ बल्लाळ, अत्र दादाजी रांजेकर, रामचंद्र पंत, भोतकर ही मंडळी होती. त्याखेरीज सोनोपंत, डबे, श्यामराव, नीलकंठ कारभारी मंडळी होती. राजांनी सर्वांवरती नजर फिरवली. राजा म्हणाला, आज मुद्दाम आपण सर्वांना गोळा केलाय. कळपटर आल्यानं आपल्या राज्याचा भाग सुरक्षित झालाय. जावरी खोळ्यामुळे आपली हद्द आता पार समुद्राला मिळाली आहे. आदिलशाही 5-6 मेल्यामुळे विजापूरकरांचा गोंधळ उडालेला आहे. शहाजादा औरंगजेब आपल्या वडिलांच्या आजारामुळे आज पुरा अस्वस्थ होऊन दक्षिणेत अडकून पडला आहे. आपल्या राजाचे दोन्ही शत्रू गाफील असताना आपला कार्यभाग साधून घ्यायला हवा. ही संधी सोडली तर त्याचवेळी त्र्यंबकपंत गंभीर राहत आले. राजांनी नजर वळताच ते म्हणाले, महाराज, बाहेर एक बैरागी आपल्या दर्शनासाठी थांबला आहे. नाव काय? आपलं नाव तो निरंजन सांगतो. आलोच आम्ही. राजा उठलं आणि तातडीनं बाहेर गेलं. दाराशी आलेल्या बैरागीला घेऊन राजा आपल्या महालात गेलं. खास सदरेवरची मंडळी चकित झाली होती. तानाजी म्हणला, राजांचं साधू संतांवरती भारी लक्ष. कोणी साधू दाराशी आला की सारी कामं सोडून राजे प्रथम त्यांना भेटतील. बराच वेळ झाला, राजा आलेच नाही. सोनोपंत डंबीरांना बोलावून आलं. सोनोपंत राजांच्या माली गेलं. राजांनी सांगितलं, सोनोपंत, ही निरंजन बैरागी यांना 500 होऊन द्या. 500? हो, ते तीर्थाटनाला जात आहेत. ते केव्हाही आले. आम्ही झोपलो असलो तरी आम्हाला उठून यांचं दर्शन करवा. सोनोपंतांच्या सह बैरागी गेला. राजे आपल्या महालाच्या पायऱ्या उतरून खाली आलं. सदरेकडे महाराज चालू लागणार तोच मनोहरी आली. ती म्हणे, मासाहेबांनी आठवण केली. आलोच आम्ही. राजा मनोहरी पाठोपाठ मासाहेबांच्या माली गेलं. महाली सईबाई, साहेबा, पुतळबाई, सोयराबाई उभ्या होत्या. मासाहेब लोटाला टेकून बसल्या होत्या. त्यांच्या शेजारी सखूबाई उभ्या होत्या. मासाहेबांपासून थोड्या अंतरावर महाजी बसलं होतं. राजांनी जाऊन मासाहेबांचं पाय शिवलं. अक्षवंत राजे, आज सकू जाणार म्हणते. ती कुठली म्हणते? आमचे जावई बापू म्हणत असते. हो, त्याचमुळे हाक मारली. सकाळपासून तुमचं दर्शन नाही. फिरंगोजी भेटून गेले. सारे गोळा केलेले दिसतात. राजा, आजचा प्रसंग आला तर कळवावं. काहीतरी गोडधोड करून घालता येतं. ऐनवेळी सांगितलं तर? मासाहेब, आम्हाला सांगण्याची गरज वाटली नाही. आता एक सोडून एवढ्या सुना हाताखाली असता त्यांना अंदाज येत नाही का आम्ही घरी बसून राजाच्या बातम्या करतो? घरच्या सुनांना सदरेवरच्या वार्ता कळून आहेत. सारे हसले. जिजाऊ साहेबा म्हणाले, राजा नेहमीच कसली थट्टा. आम्ही मगाच बोलवणार होतो पण तुमच्याकडे कोणी बैरागी आला होता म्हणे. जी, खरं आहे.
सोयराबाई म्हणाल्या, बैराग्याला सुद्धा वेळ मिळतो, पण सखूबाई घरच्यांकडे लक्ष द्यायला. हा सुनबाई. जिजाऊसाहेब म्हणाल्या. सोयराबाई थांबल्या. राजा हसलं, म्हणाला, मासाहेब, आम्ही नुसतं बैराग्याला भेटलो एवढंच नव्हे तर त्याला 500 होऊन देखील दिले. जिजाऊसाहेबांच्या चेहऱ्यावरती स्मित झळकलं. त्या म्हणाल्या, सई अगं हा भलतीच उधळपट्टी करू लागला. सईबाई म्हणाल्या, उगीच कुणी 500 होऊन बैराग्याला देत नाही. ठीक आहे, आमच्या दातृत्वावर देखील कुणाचा विश्वास नाही. राजा उठत म्हणाला, मासाहेब, सदरेवरती सारं खोळंबलेत, आम्ही येतो हो, पण आज सकू जाऊ दे ना, मुहूर्त पाहिलाय, जाऊ दे ना माझी. आठवतं तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला सकूला घेऊन आम्ही जेजुरीला देवदर्शनाला जात होतो. तेव्हा वाटेवर वाले गाव लागलं, ते तुमच्या मनात भरलं. आम्ही तो गाव आमच्या सखूबाईला चोळी खाण्यासाठी इनाम दिला आहे. तो गाव आता तुमचा आहे, येतो आम्ही. राजा सदर केलं, जणू काही घडलंच नाही असं राजे सांगू लागले. या संधीचा फायदा घेण्यासाठी आता आम्हाला हालचाल करावी लागेल. या मोहिमा आमच्या लोकांनी आपणहून उचलायला हव्या. रघुनाथ बलात्र म्हणा, राजा आज्ञा करायची खोटी. आपल्या मनात ही इच्छित सफल झालं नाही तर विचारा. आम्ही तुमच्याकडून हीच अपेक्षा केली होती. आत्रे, आम्ही तुम्हाला दाभोळ मुलखात पाठवलं होतं, आठवतं? हो महाराज. मग तुम्ही मुस्तफाबाद, बंदर आणि आजूबाजूचा मुलं काबीज करून या. तुमच्यावर आम्ही ती जबाबदारी टाकीत आहोत. आत्र आनंदाने उठलं. इतर उत्सुकतेने राजांकडे पाहत होते. राजा फिरंगोजींना म्हणले, फिरंगोजी, तुम्ही आपली सर्व कुमं गोळा करून चाकणवर तयार राहा. कदाचित आम्ही त्याही बाजूला येऊ. येसाजी, तानाजी, तुम्ही सर्व आपापले मावळे पागा जय्यत तयार ठेवा. हुकूम येईन तेव्हा क्षणाची उसंत लावू नका. काहीतरी घडणार याची सर्वांना जाणीव होती, त्यासाठी त्यांचे भाऊ स्फुरत होते. फिरंगोजी म्हणा, राजे, मग आज मला जाण्याची आज्ञा द्या. फिरंगोजी, तुम्ही तर घरचे राहा ना 4 दिवस. नको राजा, अशा दिवसात फार दिवस गडावर दूर राहू बरं नव्हे. मग एक काम करा, आज तुम्ही निघतोच म्हणता आम्हालाही गडावरून हलता येईल असं दिसत नाही. आज आमची सखूबाई सासरी जाते, आम्ही तिला पोचवायला जायला हवं, पण तुम्ही असला सखूबाईला ती उणीव भासायची नाही. आज्ञा. जेवण झाले. थोड्या वेळाने सखूबाई माझीबरोबर जायला निघाल्या. सखूबाईंची ओटी भरणी आली. सखूबाई राजांच्या पाया पडल्या. सखूबाईंना जवळ घेत राजा म्हणाले, सकू चुकी राहा, जपून राहा पोरी. राजांना पुढे बोलवलं. राजा गडाच्या पायखालीपर्यंत सखूबाईला पोहोचवायला गेले. फिरंगोजीच्या अश्वपथकासह जाणारे महाजीच्या अश्वपथक दिसेनाशी होईपर्यंत राज पाहत उभे होते. राजांच्या आदेनुसार रघुनाथ आत्रे दाभोळ उर्फ मुस्तफाबाद बंदरावरती चालून गेलं. आत्र्यांनी विजय मिळवला. मुस्तफाबाद बंदरावरती आजूबाजूच्या किल्ल्यांवरती भगवे झेंडे फडकू लागले. आणि या विजयाची बातमी गडावर येताच राजकारणाचा पट मांडला. राजांनी डबीर सोनपंत यांनी औरंगाबादकडे रवाना केले. शहाजादा बिदरला होता. राजे विजापूरकरांचा जो मुलग जिंकीत होते त्याला मुघलांचा कौल घेऊन ठेवावा. शहाजी राजांच्या कैदेच्या वेळी मुरादकडे मागितलेली जुन्नर अहमदनगरची देशमुखी मिळवावी असं राजांना वाटलं. पण सोनपतांना निश्चित फरमान देताना फक्त जिंकलेल्या दाभोळपट्टीला मंजूर दिली. जुन्नर अहमदनगरच्या देशमुखीबद्दल एक अक्षरही औरंगजेबाने लिहिलं नाही. राजांना यांचा सत्ताप आला. शहाजादे औरंगजेबाला अक्कल शिकवण्याचा धाडसी डाव राजांनी टाकला आणि हिरांच्याकडून सारख्या बातम्या येत होत्या. बहिर्जीने जाणे त्याचे चतुर रामोशी कल्याण भिवंडीकडे नानावेश धारण करून फिरत होते. जुन्नर अहमदनगरला राजांचे फकीर, बैरागी, संन्याशी संचार करीत होते. उन्हाळ्याचे दिवस होते. एके दिवशी राजांनी जिजाऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन पुरंदर सोडला. पुण्याला लाल महालात सारी कुमक आज्ञेप्रमाणे गोळा झाली होती. पुण्याहून पहाटे घोडदौड सुटली. चाकणला विसावा घेतला. फिरंगोजींनी तिथे जमा केलेल्या राजांच्या घोडदळासह राजा जुन्नरला चालू करून गेले आणि जुन्नरची इत्यंभूत माहिती राजांना मिळाली होती. जुन्नर अगदी बेसावध होतं. जुन्नर म्हणजे मुघलांची दक्षिणेतील एक मातब्बर पेठ, तटाने मजबूत असलेली, जिथे विजापूरकरांना जुन्नरकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धारिष्ट झालं नाही. तिथे शिवाजी ते धाडस करील असं कोणाला स्वप्नात वाटलं नव्हतं. जुन्नर चारी बाजूने वेढलं गेलं. पहाऱ्याच्या जागा चुकून शिड्या लावल्या गेल्या. जुन्नरचा दरवाजा थोड्या चकमकीत उघडला गेला आणि मध्यरात्री राजे घोडदळासह जुन्नरमध्ये प्रवेश करत झाले.
एकच कापाकापी सुरू झाली. जुन्नरची पागा महशूर होती. अस्सल जातीवंत शेकडो गुढी पागेत होती. ठाणं बंद होती. ती पागा राजांना मिळाली. 3 लाख होणाची मत्ता राजांना मिळाली. त्याखेरीज मौल्यवान कापड, जुन्नर जवाहर हे वेगळंच. पाहता पाहता जुन्नर लुटून ती लूट घेऊन राजा चाकणला आले. ऐश्वर्याने संपन्न असलेली जुन्नर पेठ एका रात्री दरिद्री झाली आणि चाकणला सर्व संपदा सुरक्षित ठेवून राज पुण्याला आलं. जुन्नरच्या महिन्यानंतर थोड्याच अवधीत राजांनी फिरून अहमदनगरवर चाल केली. अहमदनगर म्हणजे मोगलांचं अवलठण. राजाने त्यावर धाड घातली, पण अहमदनगर बेसावत नव्हतं. राजांनी अहमदनगरमध्ये प्रवेश केला. अहमदनगरमध्ये शिवाजी आल्याचं कळतात नगर किल्ल्यात असलेला मोगल सरदार नौशीर खान राजांच्यावरती चालून आला. राजांनी त्याचा पराभव केला आणि राजा माघारी आलं. नौशीर खानावर लढताना राजांचे अनेक लोक कामी आलं होतं. अहमदनगरला फारशी लूटही मिळाली नाही, पण मोगलांच्या ठाण्यावर चालून जाण्याचा पराक्रम मात्र पदरात पडला. बिल्लेराला जेव्हा औरंगजेबाला समजलं तेव्हा संतप्त झाला. जुन्नर अहमदनगरवर केलेला हल्ला म्हणजे दक्षिण मोगलशाहीला आव्हानच होतं. औरंगजेबाने मुल्तब खान, नौशीर खान, मीर जुमला वगैरे सर्व सरदारांना शिवाजीचा बंदोबस्त करण्याबद्दल चिडून पत्र लिहिले. शिवाजीचा मुलूक बेचिराग करून शिवाजी राजाच्या माणसाची सरात कत्तल उडवण्याचा हुकूम औरंगजेबाने पाठवला. तोवर राजे पुण्यात येऊन पोहोचलं होतं. औरंगजेबाचा संताप राजांना माहीत होता. औरंगजेबाने कातलब खान, होसरात खान, रायकर सिंह, शाहस्ता खान यासारख्या सरदारांना सरहदेवरती रवाना केल्याचं समजतात राजाने दुसरा पवित्र टाकला. बुरहानपुरास औरंगजेबाच्या भेटीसाठी राजांनी आपला वकील पाठवला. वकिलाने जुन्नर अहमदनगर मारल्याबद्दल राजांना पश्चाताप होत असल्याचे सांगितलं. झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला, पण केळी लूट परत करण्याबद्दलचा अवाक्षरही काढला नाही. औरंगजेबाने सर्व विसरल्याचं भासवलं. त्याचं लक्ष वेगळं होतं. डोळे आग्र्याकडे लागलं होतं. 5च्या शहाजहान आजारी असल्याची पक्की बातमी होती. मूर्तिपूजकांचा मित्र दारा प्रत्यक्षात सारी सूत्रे हलत होता. फारा दिवसापासून अल्लाने आणि त्यांच्या रसूलने औरंगजेबावरती महान जबाबदारी टाकली होती. ती खांद्यावर घेण्याची वेळ आली होती. राज्य हाती घेण्यासाठी बंड करणं भाग होतं. आलमगिराच्या दैवी इच्छा आणि मानवी महत्वाकांक्षा फलद्रूप होण्याची वेळ होती. सारे विसरून क्षमा करण्याचं नाटक करणंच औरंगजेबाला मात्र भाग होतं. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी जुन्नर आणि अहमदनगरचा प्रदेश मात्र काबीज केला. आपण ऐकत आहात शिवभारत.